भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क मानलं जातं। पण कधी तुम्ही लक्ष दिलंय का की रेल्वेचे डबे वेगवेगळ्या रंगाचे का असतात? चला जाणून घेऊयात यामागचं कारण। सर्वाधिक दिसणारे निळ्या रंगाचे डबे म्हणजेच ICF कोच हे प्रामुख्याने लोखंडापासून बनवलेले असतात आणि मेल एक्सप्रेस तसेच सुपरफास्ट गाड्यांमध्ये वापरले जातात। तामिळनाडूमधील चेन्नईमध्ये असलेल्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये त्यांची निर्मिती होते। या गाड्यांचा वेग साधारणपणे 70 ते 140 किलोमीटर प्रति तास इतका असतो। लाल रंगाचे डबे म्हणजेच LHB कोच हे ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील पासून बनवलेले असतात, त्यामुळे वजनाने हलके आणि अधिक सुरक्षित असतात। त्यामुळे या गाड्या अधिक वेगाने धावू शकतात। त्यांचा वेग जो आहे तो 160 ते 200 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो। डिस्क ब्रेक्स आणि आधुनिक सस्पेन्शनमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होतो। राजधानी आणि शताब्दी सारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये हे कोच वापरले जातात। त्याचबरोबर त्यांची जी निर्मिती आहे ती पंजाबमधील कपूरथलामध्ये होते। हिरव्या रंगाचे डबे प्रामुख्याने गरीब रथ एक्सप्रेसमध्ये पाहायला मिळतात। कमी भाड्यामध्ये AC प्रवासाची सुविधा देण्यासाठी हे डबे डिझाइन करण्यात आलेत। काही ठिकाणी पूर्वी नॅरो गेज मार्गांवरही हिरवे डबे वापरले जातात। त्यांचा वेग जो आहे तो साधारणपणे 120 ते 160 किलोमीटर प्रति तास इतका असतो। भुरकट किंवा तपकिरी रंगाचे डबे बहुतेक वेळा मीटर गेज मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये वापरले जातात। या गाड्या लांब पल्ल्याच्या असतात आणि त्यांचा वेग जो आहे तो तुलनेने कमी आणि साधारण 70 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका असतो। या डब्यांमध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त जागा आणि मूलभूत सुविधा सुद्धा दिल्या जातात। म्हणजेच रेल्वेच्या डब्यांचा जो रंग आहे तो केवळ सौंदर्यासाठी नसून त्यामागे तांत्रिक रचना, वेग, सुरक्षितता आणि प्रवासाच्या प्रकाराशी संबंधित महत्त्वाची कारणं असतात। तुम्ही कोणत्या रंगाच्या ट्रेनमधून प्रवास केलाय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका।